नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मी अक्षर असं घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. तर मंडळी, आज आहे 3 मार्च आणि 3 मार्चच्या दिवशी आमच्या दोघांचं लग्न झालेलं 4 वर्षापूर्वी. आणि आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस. तर मंडळी, आज आपण ॲनिव्हर्सरी साजरी करूया. आणि नेमकं मी गावी आहे, म्हणजे सगळेच आम्ही गावी आहोत. त्यामुळेच हा दिवस साजरा करूया आणि सोनालीशी पण बोलूया, तिला पण विश करूया. आणि दुपारचं खूप गरम झालेलं आज. आणि त्याच्यानंतर आता कुठे म्हणजे 4:30 वाजले, जरा बरं वाटतं आहे. आणि नेमका उद्या सोमवार आहे, म्हणजे उद्या लाईट नाही, आणखी हाल. आणि सोमवार असल्यामुळे पाणी पण येत नाही मग नळाला, मग विहिरीत ना आणा. चला जाऊया आता वरती. किती वेळ लागतो अप्पा चवळी व्हायला? महिना 1.5 महिन्यात सुरू. अजून किती आहे स्टॉक? चालूच आहे. तरी किती साधारण? असे 5-6 होतील. हां, ओके. काढून किती झाली? भरपूर मेहनत आहे. मेहनत असते शेतकऱ्याला मेहनत नाही, म्हणजे तिकडे जाऊन जायला लागतं ना. एवढे सोडले आम्ही तिघांनी. आता एवढे झाले. ब्रेक ना? नाही, अजून ऊन लागा थोड्या. म्हणजे उद्या अजून ऊन नाही लागलं. जरा ऊन लागू दे आणखी, जरा कडक होऊ दे आणखी, मग उद्या सोलूया परत. तर आता पप्पा आणि मी आलोय जांभळं काढायला. आणू काही वगैरे काडी टाकून जांभळा काढतात. आता लवकर भेटी नेऊच्या आधी लव ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट आणलंय मी आज. माहिती पप्पाने आणलं. मी आणलं, मी झाडावर चढलेलो. विचार द्या ना. आई हे बघा, हे बघ, हे गिफ्ट. पली काय आहे? काय आहे? चांगलं आहे लाडू का? नाही, जांभूळ आहे. चांगले चांगले गिफ्ट. राहू दे, वहिनीला शांत नाही बसणार. बरीच लावला आहे. वाव, टाळ्या. हॅपी बर्थडे टू यू. आई आई गाऊन लागला की जाऊ नका. देणार तुला. गाऊन संघटनेचे उपाध्यक्ष सज्ज झालेले आहेत. मोठा लागला एकदम. बाबू हळू रे, हळू. तयारीत आहे. अरे हो, मग तू पंखा लावा का? ओके, चला कापा. हॅपी बर्थडे. बाबू हात लाव. बाबू हात लाव. फुक नको मारायची, फुक नाही मारायची. हॅपी बर्थडे टू सरी टू यू. हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू. हॅपी ॲनिव्हर्सरी डिअर दादा वहिनी. हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू. तो बघतोय बघ कसं खाते. अच्छा, इसको ऐसे खाते. तर मंडळी, आत्ताच गेलेलो पाणी आणायला विहिरीला. आणि पावसाच्या अगोदर असते ती भाजावळ, आणि ते आता आपण करूया. म्हणजे आता जर आलोय म्हणून जरा मदत पण करूया त्यांना भाजावळाची. आणि भाजावळ कशी असते तुम्हाला दाखवतो मी. काही जणांना माहिती असेल, काही जणांना नसेल माहिती, तरी ते पण दाखवतो. आणि पप्पा, मी आणि ते काका गेले ते वरती झाडावर. आणि मी आणि पप्पा जी झाडं तोडतील ना ती उन्हात ठेवूया, म्हणजे चांगलीच भाजावळ होईल आणि शेती पण चांगली होते भाजावळ केल्यानंतर. चला दाखवतो तुम्हाला.
पप्पा हे फणस विकायचे आहेत का? हा कसे? ओके. जर कोणाला फणस पाहिजे असतील हे आपल्या झाडाचे तर पटकन ऑर्डर करा आणि लक्झरीने घरपोच पाठवू शकतो. म्हणजे जिथे स्टॉप तुमचा असेल तिथे पाठवू. फक्त घ्यायला यायला लागेल त्या स्टॉपवर. एकटीच आपली चालू आहे. मॅगी रेंज येते का? नाही. तर मग अशी जे फांद्या कापलेले पप्पांनी आणि त्या काकांनी ते आता आपण कवळा करूया आणि त्या साईडला घेऊन जाऊया. चार वाजलेत अजून काय ऊन काय कमी होत नाही आणि आज तर खूप गरम होत आहे. आणि नशीब आज सोमवारची लाईट नाही गेली ना. आता हे खरं नाही काय. आतापर्यंत मी आणि पप्पानी थोडं थोडं टाकले इकडे आणि आता हे दोन भाजायचे आणि भाजल्यानंतर शेती चांगली होते. तर आता थोडा थोडा आणून एवढा झाला. मला सांगा भाजावळ करणं का गरजेचं असतं? त्याच्यामुळे असं गवत येत नाही, रान येत नाही ओके. भाजावळ केल्यामुळे आणि रोप चांगलं येतं. ओके. काडी चांगली येते. म्हणजे जेव्हा नंतर ॲक्च्युली शास्त्र काय सांगतं, जमीन भाजतो त्याच्यामुळे तिचा कस जातो. ओके. पण ते चुकीचं आहे. आमच्या इकडे तर चुकीचं आहे. हां आम्ही ते करून बघितलं. भाजावळ केली तरच रोप चांगलं येतं. म्हणजे मशागत केली तर भात शेती चांगली होते एक प्रकारे. रोप चांगलं येतं, तरवा. ओके. तरवा चांगला येतो. बाकी भात शेतीला गरज नाही, लावणीला वगैरे गरज नाही भाजावळीची. बरं फक्त जिथं आपण धान्य पेरतो, बी पेरतो, तिथं भाजावळीची गरज आहे. बरं. तरच चांगलं येतं. काय गाई? नाही तर रान पण येतं आणि काडी चांगली बनत नाही. बरं. काय म्हणते? बघ ना आई. काढ.
तर करडाने आता घेतली बऱ्यापैकी पेट आणि आता हळूहळू जाते पुढे पुढे. तर मंडळी आता म्हणजे ॲनिव्हर्सरी पण साजरी झाली आमच्या दोघांची आणि जरा पप्पांना पण मदत केली थोडीफार का होईना, कारण इथं आहे म्हणून, नाही तर काय नाही भेटलं असतं मदत करायला. आणि दमलेलो, सगळेच दमले आणि प्लस ते ऊन होता ना, एकदम कडक ऊन होता. आम्ही 3 वाजल्यापासून ते 5 वाजता करत होतो, त्यानंतर 5:30ला मग जरा ऊन कमी झाला, जरा बरं वाटलं आणि मग 6 वाजता आता आंघोळ करून विहिरीवरच गेली, एकदम थंड वाटलं, नुसतं अंग चिकचिकीत झालेलं. तर मंडळी असा होता ब्लॉग. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर पण टाटा बाय बाय, टेक केअर आणि बाय बाय.